नमस्कार प्रेक्षकांनो, युगंधर आणि आनंदीची कहाणी आता कुठपर्यंत आली आहे म्हणजेच आनंदी मालिकेबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत। तर मी जे सांगते ते ऐका, त्याबरोबर आनंदी मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला तर आता पहिल्यांदा आपण पृथ्वीबद्दल बोलूया। आता या मालिकेमध्ये पृथ्वीचं जे कॅरेक्टर दाखवलं आहे ते एकदम खडूस दाखवलं आहे। म्हणजे पृथ्वी ज्यावेळेला चिडतो त्यावेळेला युगंधरला वाटेल तशी भाषा वापरतो, तो वाटेल तसं युगंधरला बोलत असतो। त्याला भानच राहत नाही की तो त्याचा वडील आहे। तर आता इकडे आनंदी आणि युगंधरच्या नात्याचं सत्य ज्या वेळेला पृथ्वीला कळतं त्यावेळेला पृथ्वी युगंधरला वाटेल तसे बोलतो, अपमानित करतो। म्हणजे आता पृथ्वी ते युगंधरला त्या बाबा सुद्धा म्हणायला तयार नसतो, तो चक्क निंबाळकर निंबाळकर असंच बोलत असतो। आणि आता पृथ्वी युगंधरला तुम्हाला लाज नाही किंवा तुम्हाला जरा सुद्धा काही कळतच नाही, तुम्ही आमची फसवणूक केली आहे, तुम्ही माझ्या आईला विसरला आहात आणि आनंदी बरोबर लग्न केलं आहे असं वाटेल ते आरोप युगंधरवर लावतो। आणि युगंधर सुद्धा ऐकून घेतो, कारण आनंदी बरोबर त्याने लग्न केलेलंच असतं। पण इथे आता आनंदी बद्दल आपण बोलूया। इथे आता आनंदीची काहीच चुकी नसते, पण आनंदी या सगळ्या घरातील भांडणाला स्वतःला जबाबदार मानत असते आणि स्वतःला त्रास करून घेत असते। पण आता आनंदी इथे गप्प बसत नाही, तर मुलांचं मन जिंकण्याचा ती प्रयत्न करणार असते। स्वतःला ती आधार देत असते की मी या परिस्थितीमध्ये हारणार नाही, मी मुलांना आणि मालक साहेबांना एक करून राहणारच। आता आनंदी याच प्रकारे प्रार्थना समीदाला सुद्धा करत असते। समीदाच्या फोटो पुढे जाऊन ती सतत बोलत असते की समीदाताई, मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे, तुम्ही मला आधार द्या, मला साथ द्या आणि मुलांना तुमच्या मायेची ऊब द्या। आता इथे प्रेक्षकांनो, आनंदीला घरातील वातावरण अजिबात आवडलेलं नसतं, ती स्वतःला जबाबदार मानत असते, त्यामुळे तिला सतत त्रास होत असतो। म्हणून आता इथे आनंदी एक निर्णय घेते, तो म्हणजे घर सोडून जाण्याचा। आपण प्रोमोमध्ये हेच पाहिलं होतं की आनंदी आता युगंधरचा निरोप घेऊन निंबाळकरांच्या घराच्या बाहेर पाऊल टाकते। पण त्याच वेळेला काय घडतं की आनंदीचा पदर तुळशीच्या वृंदावनामध्ये अडकतो आणि म्हणजे जणू काय निंबाळकरांचं घर आता आनंदीला बाहेर जाऊच देत नाही असं काहीतरी दाखवलं आहे। तर प्रेक्षकांना इथे आता आनंदी घर सोडून जाते। आता आनंदीने काय केलेलं असतं, आनंदी घर सोडून जाताना एक मोबाईलवर तिने रेकॉर्डिंग करून सगळ्यांच्यासाठी निरोप सोडलेला असतो आणि तो निरोप इतका भावनिक आहे प्रेक्षकांनो, खरंच आनंदीने सगळ्यांचं मनच जिंकलेलं आहे। अक्षरशः आनंदीचं ते बोलणं ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही। आता आनंदी घरातील सगळ्या लोकांच्या बद्दल बोलते, अक्षरशः ती पृथ्वीबद्दल, मिताली, प्रांजल, शिल्पाबद्दल सुद्धा चांगलंच बोलते। आता प्रेक्षकांना त्या रेकॉर्डिंगमध्ये आनंदीने सगळ्यांचे आभार मानलेले असतात की तिला त्यांच्या रूपाने चांगली माणसं भेटलेली असतात। ती म्हणत असते, निंबाळकरांच्या घरामध्ये मला खूप चांगली नाती भेटली, मला या घराने खूप काही दिलं आहे। आणि ती आता रेकॉर्डिंगमध्ये मुलांच्या बद्दल बोलत असते की मुलांनो, तुम्ही माझ्या आयुष्यात आला त्यावेळेला मी खूप खुश झाले होते, कारण मला असं वाटलं होतं की आता हे निंबाळकरांचा वाडा नुसतं घर राहिलं नाही तर त्याचं गोकुळ झालं आहे। कारण माझे आबा नेहमी म्हणायचे, घर हे मुलांच्या शिवाय अपूर्णच असतं आणि तुम्ही ज्या वेळेला या वाड्यामध्ये आलात त्यावेळेला मला असं वाटलं होतं की आता हे घर परिपूर्ण झालं आहे, तुमच्या पावलांनी या घरामध्ये आनंद आला आहे, पण माझ्यामुळे तुम्ही दुखावले गेले आहात, तर मला तुम्ही माफ करा। आता इकडे आनंदी मुलांची माफी मागते। आता येते ती शिल्पाकडे, शिल्पाला निरोप सोडत असते की शिल्पाताई, तुमचा माझ्यावर खूप राग आहे, मला माहीत आहे, पण शिल्पाताई मला जाणीव आहे आणि मी तुमच्याकडून एक गोष्ट शिकली आहे की आपल्या कुटुंबावर खरं प्रेम कसं करायचं हे मी तुमच्याकडून शिकली आहे। तुमचं असलेलं भावावरचं प्रेम आणि मुलांच्यावरचं प्रेमच माझ्यावर रागराग चिडचिड करायला लावतं आणि मी तुमच्या रागाचा आणि तिरस्काराचा मान ठेवते। मला तुमच्याबद्दल कोणताही राग किंवा तिरस्कार वाटत नाही शिल्पाताई, मी तुमचा खूप आदर करते। आता प्रेक्षकांनो, आनंदीचा हा निरोप ऐकून शिल्पा सुद्धा भारावून गेलेली असते। आता आनंदीने माई आणि बापूंच्या बद्दल एक निरोप सोडलेला असतो, त्यामध्ये असं असतं की माई आणि बापू, तुम्ही आनंदीला म्हणजेच मला
सख्या पोरगीसारखं, पोटच्या पोरगीसारखा जीव लावलात आणि तुम्ही मला एक अनाथ मुलगी नाही तर स्वतःची मुलगी मानूनच प्रेम दिलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हे ऐकून माईंच्या डोळ्यातून पाणी टपकतं. आता इकडे आनंदी बोलायला सुरू करते, ते म्हणजे युगंधरबद्दल. आता ती म्हणत असते, मालक साहेब, तुम्ही माझे पती नाही, तुम्ही मला बायकोचा दर्जा दिला नाही, या घरच्या सुनेचा दर्जा दिला नाही, तरी सुद्धा मालक साहेब तुम्ही माझे परमेश्वर आहात. मी देवाला कधीच प्रत्यक्षात पाहिलं नाही, पण मालक साहेब तुम्हीच माझ्यासाठी देव आहात, असं तिने त्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलेलं असतं. आता इकडे युगंधरचं सुद्धा मन भरून आलेलं असतं. आता आनंदी इकडे आरती आणि आर्चीबद्दल, आबांच्याबद्दल बोलते. आता इकडे आरती आणि आरतीच्या मात्र डोळ्यात घळाळा पाणी यायला लागलेलं असतं. त्या खूप रडायला लागलेल्या असतात. त्यांना आता कळतच नसते की आनंदी नेमकी गेली कुठे. आता रेकॉर्डिंगमध्ये आनंदी म्हणत असते की आर्चीला आणि आरतीताईला सांगा की माझी काळजी करू नका, मी जिथे कुठे असेन तिथे सुखरूप असेन, आणि माझ्या आबांना सुद्धा सांगा की माझी काळजी करू नका. तर प्रेक्षकांनो, आनंदीने इथे सगळ्यांच्या बद्दल खूप छान बोलून सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे. पण आता रेकॉर्डिंग संपतं आणि आरतीचे डोळे उघडतात. आता ती जाते मालक साहेबांकडे आणि हात जोडून विनंती करत असते, मालक साहेब चला आपण आनंदीला शोधून आणूया. आनंदी कुठे गेली असेल बरं, माझी बहीण खूपच भोळी आणि भाबडी आहे. त्यावेळेला आर्ची काय करते, पटकन पुढे येते, युगंधरच्या हाताला धरते आणि तेच म्हणत असते की चला मालक साहेब आपण आनंदी दिदीला शोधून आणूया. पण प्रेक्षकांनो, इथे आता युगंधरने जबरदस्त निर्णय घेतलेला आहे. आता इथे युगंधर आनंदीची अजिबात काळजी करत नाही. तो डायरेक्ट आर्चीचा हात धुडकावतो आणि म्हणत असतो की माझा हात सोड पहिल्यांदा, मला आनंदी कुठे गेले, कशी आहे याच्याशी काहीही देणं घेणं नाही. मी तिला सुरुवातीलाच सांगितलं होतं की माझ्या आणि मुलांच्या मध्ये तू पडायचं नाहीस, तरी सुद्धा तिने माझं ऐकलं नाही आणि तिला जे पटलं तेच तिने केलं. त्यामुळे मी तिला आता शोधायला येणार नाही. तिचं काय आहे ते तुमचं तुम्ही बघून घ्या. तर प्रेक्षकांनो, इथेच आता युगंधरचं थोडं चुकलेलं आहे. कारण युगंधर असं कसं आनंदीबद्दल बोलू शकतो बरं? असं कसं? ती हरवली आहे, ती घर सोडून गेली आहे आणि तिला शोधायला जाणार नाही किंवा प्रयत्न करणार नाही किंवा मला तिच्याबद्दल काय करायचं असं कसं म्हणू शकतो बरं? नाही, युगंधरचं हे वागणं पूर्णपणे चुकलेलं आहे. राहू दे, तो स्वतः शोधायला जायचं राहू दे, पण शिर्केंना सांगून तरी आनंदीला युगंधर शोधण्यासाठी मदत करू शकत होता. पण युगंधरचा निर्णय इथे मला तरी अजिबात पटलेला नाही. प्रेक्षकांनो, युगंधर असा सुद्धा आनंदीला म्हणालेला असतो की तू या घरातील सून नाहीस, माझी पत्नी नाहीस आणि माझ्या मुलांची आई तू कोणत्या अधिकाराने होत आहेस बरं? तुझं या घरामध्ये कोणतं सुद्धा स्थान नाही, असं सुद्धा युगंधर आनंदीला म्हणालेला असतो. तर प्रेक्षकांनो, आनंदीला बोललेलं हे युगंधरचे शब्द तुम्हाला पटतात का? आनंदीचं खरंच निंबाळकरांच्या घरामध्ये स्थान नाही का? मला तर हे पटलेलं नाही युगंधरचं वागणं आणि युगंधरचा निर्णय. तुम्हाला युगंधरच्या या मताबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आता प्रेक्षकांनो, आनंदीच्या येणाऱ्या भागांमध्ये मात्र आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे आनंदीचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि तेच घरी समजतं. ज्यावेळेला घरी समजतं त्यावेळेला सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तर आपण हे पाहणार आहोत की आता युगंधर आनंदीचा ॲक्सिडेंट झालाय म्हटल्यानंतर जातो की आणि पुन्हा तेच धरून बसतो की मी आनंदीची चौकशी करणार नाही. तर प्रेक्षकांना, आनंदीचा खरंच ॲक्सिडेंट झाला असेल का? आता मालिकेमध्ये ॲक्सिडेंट झालेला असतो एका मुलीचा आणि तिच्या तोंडावर कापड टाकलेलं असतं, असं काहीतरी सीन दाखवलं आहे. मग जे कापड टाकलेलं असतं त्याखाली मुलगी आनंदी असेल का दुसरंच कोणीतरी असेल? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर प्रेक्षकांनो, आनंदी मालिका जबरदस्त वळणावर येऊन थांबलेली आहे. आनंदी मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर आनंदी मालिकेचे रिव्ह्यू तुम्हाला नियमित ऐकायला मिळतील. तुम्हाला आणखी कोणत्या मालिकेचे रिव्ह्यू अपडेट ऐकायला आवडतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. उद्या भेटूया परत नवीन एका रिव्ह्यू बरोबर.